लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता मालिनी काकू आणि अनिशा मिळून असा काहीतरी जबरदस्त प्लॅन करणार आहेत की ज्यामुळे पार्थ आणि काव्या यांची दिवाळी एकत्र चांगली आणि आनंदात जाईल। आता नेमकं मालिनी काकू आणि अनिशा असं काय ठरवून करतील हे जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आतापर्यंत आपण पाहिलं आहे की मालिनी काकूंनी नंदिनी आणि काव्या म्हणजे त्यांच्या दोन्ही सुनांना सांगितलं आहे की त्यांच्या घरात फराळ हा खूप मोठ्या प्रमाणावरती बनतो आणि खूप सारा बनतो, त्यामुळे वेगळ्या वेगळ्या व्हरायटी करायच्या असतात। तर तुम्हाला जमेल तशी तुम्ही थोडीफार मदत केली तरी चालेल आणि काव्याने नाही मदत केली तरीही चालेल, कारण तिला अभ्यास करायचा आहे, तिची परीक्षा जवळ येते। नंदिनी आपण दोघी मिळून करू असं मालिनी काकूंनी सांगितलं आहे। पण काव्या आता स्वतःहून सांगते की मी एक तरी पदार्थाला तुम्हाला मदत नक्की करेन, एका तरी पदार्थाला माझा हात लागेल। त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात काळजी करू नको, तुला जमलं तर तू कर, नाही जमलं तर काहीच काळजी करू नको, मी आहे, नंदिनी आहे, कल्पना आहे, त्याशिवाय श्रेया आहे आणि वसुताई आणि रम्यासुद्धा आहेतच की, म्हणजे वरून चालून का नाही हो, पण करतील मदत थोडीफार, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे, फराळ तर होईल वेळेवरती। त्याबरोबर आता नंदिनी म्हणते आई हो कशाला काळजी करताय, मी आहे ना तुमच्याबरोबर। त्यावर लगेचच मालिनी काकू काव्याला सांगतात बघ आहे की नाही मला भिडू तयार लगेच, तुला काही लोड घेण्याची गरज म्हणून नाही आहे। त्यावर काव्या म्हणते हो बरोबर आहे, पण मी सुद्धा तुम्हाला मदत नक्की करेन। त्याच्यानंतर आता काव्या ही तिच्या रूममध्ये निघून जाते। आता मालिनी काकू ह्या जे काही त्यांना यादी हवी आहे, सामान हवं आहे, त्या सर्वाची व्यवस्थित तयारी करून घेतात आणि ते सामान आता त्या कल्पनाला आणायला लावतात। कल्पना जाऊन सगळं सामान घेऊन येते। त्याबरोबर मालिनी काकू विचार करतात तसंही आता वेळ आहे आपल्या हातात, कशाला उगाच वेळ वाया घालवायचा, तसंही दिवाळीला 2-3 दिवस उरले, फराळाची सुरुवात केलेली परवडेल। मालिनी काकूंनी फराळ करायला रात्री सुरुवात केलेली असते। काव्या तिच्या खोलीत अभ्यास करत बसलेली असते। इतक्यात तिला पाणी हवं असतं म्हणून ती किचनमध्ये येते। मालिनी काकू आता चकली बनवण्यासाठी जी भाजणी काढावी लागते ते सगळं साहित्य भाजून घेत असतात आणि आता चुकून त्यांची डाळ ही बाहेर हॉलमध्ये डायनिंग टेबलवरतीच राहिलेली असते। त्याबरोबर त्या काव्याला मला डाळ आणून देशील का गं तेवढी असं सांगतात। काव्या ताबडतोब हातातला मोबाईल खाली ठेवते, पाण्याची बाटलीही ठेवते आणि मालिनी काकूंना ती डाळ आणून देते आणि विचारते तुम्हाला आणखीन काही हवं आहे का काकू, नाही म्हणजे तू काही मदत हवी असेल तर सांगा मला, मी करते। त्यावर मालिनी काकू म्हणतात नाही गं काही नको, मी फक्त हे एवढं रात्रीचं भाजून व्यवस्थित ठेवते, म्हणजे कसं उद्या बरं पडेल ना, उद्या कसं दळून आणलं की मग चकल्या करता येतील। त्याबरोबर आता लगेचच काव्य ठीक आहे म्हणते, पाण्याची बाटली घेते आणि तिकडनं निघून जाते। काव्याचा मोबाईल तिथेच राहिलेला असतो। इतक्यात अनिशाचा त्या फोनवरती फोन आलेला असतो। मालिनी काकू फोन उचलतात। काव्याला इकडे माहीतच नसतं की तिचा फोन किचनमध्येच राहिला आहे। अनिशा म्हणत असते हॅलो काव्या, त्यावर मालिनी काकू लगेचच सांगतात अनिशा काव्याचा फोन माझ्याकडे राहिला आहे, अगं किचनमध्ये चुकून ती फोन विसरून गेली आहे आणि ती तिच्या बेडरूममध्ये आहे। त्याबरोबर आता लगेचच अनिशा म्हणते हो का काकू, बरं बरं ठीक आहे, कशा आहात तुम्ही। आता मालिनी काकू आणि अनिशा दोघीजणी एकमेकीला चांगले ओळखतात, त्यामुळे त्या दोघीही एकमेकीची चांगली चौकशी करत असतात। मालिनी काकू सांगतात मी ठीक, तू सांग तू कशी आहेस, तुझा अभ्यास कसा चालू आहे। त्यावर अनिशासुद्धा सांगत असते की काय नाही सगळं व्यवस्थित सुरू आहे काकू। त्यावर आता मालिनी काकू तिला सांगत असतात काय गं फोन केला होतास, काही महत्त्वाचं काम नाही आहे ना तुझं, नाहीतर मी काव्याला बोलावते किंवा मी तिला देते नेऊन फोन। त्यावर अनिशा सांगते नाही हो काकू काही महत्त्वाचं वगैरे नव्हतं असं फार, ते दिवाळी आहे ना तर आमचे कोचिंगसुद्धा बंद आहे, त्यामुळे आमचं काही भेटणं बोलणं नाही आहे, म्हणून मग मी विचार केला कमीत कमी फोन तरी करावा। त्यावर मालिनी काकू म्हणतात अगं ये मग घरी आमच्या, तसंही तू कुणाला अनोळखी आहेस, तू जीवाची सुद्धा मैत्रीण आहेस आणि काव्याची पण। त्याबरोबर आता ती म्हणत असते हो हो जमेल तेव्हा नक्की येऊन जाईन काकू। बाय द वे न्यूली मॅरिड कपल काय म्हणतंय, त्यांची दिवाळी कशी चालू आहे। त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात कसली दिवाळी आणि कसलं काय, पार्थ त्याच्या कामात बिझी आहे आणि काव्याची परीक्षा जवळ येते, त्यामुळे तिथे तिच्या अभ्यासात व्यस्त आहे, काही म्हणून यांची मजा वगैरे काही नाही आहे, काही खरेदी केलेली नाही आहे, काही नाही। त्याबरोबर आता लगेचच अनिशा म्हणत असते काव्याला तशीही खरेदीची फार हौस नाहीच आहे, म्हणजे सध्या ती UPSC देते तेव्हापासून तर तिची हौसच गेली। त्यावर मालिनी काकू म्हणतात पार्थला चॉईसच नाही आहे, त्याचं सगळं मलाच चॉईस करावं लागतं पहिल्यापासून। अनिशा म्हणत असते काकू अहो जर यांना कपड्या लत्त्याची चॉईस नाही आहे तर कमीत कमी यांना फराळ बनवायला लावा, तेवढीच तुम्हाला मदत होईल, बसवा यांना कामाला।
त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं अभ्यास आहे काव्याला, कसं वाटेल ते. त्याबरोबर अनिशा सांगत असते, काही नाही हो, काव्या हुशार आहे आमची, ती सगळं व्यवस्थित कवर करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगू का तुम्हाला, तिचा अभ्यास झाला आहे, ती रिव्हिजन करते आता फक्त. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं पण करू काय, बसवू कसं दोघांना पण कामाला, नाही म्हणजे काम केलं पाहिजे ना बसवायला. त्याबरोबर आता लगेचच अनिशा म्हणते, करा की थोडीशी ॲक्टिंग. मालिनी काकू म्हणतात, ॲक्टिंग. अनिशा सांगते, हां मग, अहो बघत नाही का तुम्ही मराठी डेली सोप, किती नाटकं करतात सासवा, त्यातलं एखादं नाटक करा कुठलं तरी. हात दुखतोय माझा, कंबर दुखतोय माझी, धरा काहीतरी आणि बसा तुमच्या बेडवरती. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय गं तू पण अनिशा. त्यावर अनिशा सांगते की काकू करावं तर लागेल. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, ठीक आहे मी बघते काय करायचं. मालिनी काकू फोन ठेवतात आणि विचार करतात की फक्त पार्थ आणि काव्याला कामाला लावण्यापेक्षा नंदिनी आणि जीवाला पण लावलं पाहिजे. मग मालिनी काकू आता काव्यासमोर मुद्दामून त्यांची कंबर दुखते असं नाटक करतात. आता काव्या ही मालिनी काकूंना विचारते, काय हो, काय होतंय तुम्हाला काकू, काही दुखतंय का. त्यावर मालिनी काकू सांगतात, अगं काव्या काय सांगू, काल रात्री लचक भरली ग अचानक माझ्या कमरेला, तेव्हापासून कंबर नुसती धरली आहे माझी. आता काव्य लगेच विचारते, काही बाम वगैरे सोडून देऊ का तुम्हाला, स्प्रे वगैरे मारू का. त्याबरोबर पार्थसुद्धा विचारतो, आई जास्त त्रास होत नाही आहे ना तुला, नाहीतर डॉक्टर वगैरे बोलवूया. त्यावर मालिनी काकू म्हणतात, ए घबरे तू, लचक भरल्यावर डॉक्टरकडे कोण जातं पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, अरे मी फक्त विचारतोय. मालिनी काकू म्हणतात, नाही पण मला बसायला त्रास होतोय थोडा. काव्या म्हणते, मी चेपून देते. त्यावर मालिनी काकू सांगतात, नाही गं, थोडा वेळ पडून राहिलं की बरं वाटेल, पण काय करणार, मला फराळ बनवायचं आहे ना, पडून राहायला बसून राहायला थोडी जमणार आहे, दिवाळी 2 दिवसांवर आहे. त्यावर काव्या म्हणते, मी करते. मालिनी काकू म्हणतात, अगं तुला एकटीला कसं जमणार काव्या. पार्थ म्हणतो, मी मदत करतो त्यांना. त्याबरोबर आता मालिनी काकू जीवा आणि नंदिनीच्या खोलीत येतात. मुद्दामून त्यांच्या खोलीतही कंबरदुखीचं नाटक करतात. आता जीवा विचारतो, एक मिनिट आई, काय गं काय झालं, कंबर का धरली आहेस, काही होत आहे का. त्याबरोबर नंदिनीसुद्धा म्हणते, हो मी नोटीस नाही केलं, आई काही दुखतंय का. त्यावर त्यांनासुद्धा सांगते की माझी कंबर दुखते. आता जीवा म्हणतो, आई अगं आराम कर. त्याबरोबर नंदिनीसुद्धा म्हणते, हो बरोबर आहे. तर लगेचच मालिनी काकू सांगतात, मी आराम करून कसं चालेल, मला फराळ करायचं आहे ना, 2 दिवसांवर दिवाळी तोंडावर आली. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, अगं आई, तुझा हा मुलगा जीवा असताना तुला कसली काळजी, तुला माहिती आहे मला सगळा स्वयंपाक येतो की, फराळसुद्धा करता येतो मला सगळा, मी करतो सगळं. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, नाही रे तू फराळ बनवशील, पण त्याच्यानंतर जो पसारा करशील तो शेवटी आईलाच करावं लागेल ना रे सर्व नीट, आणि मग ते मात्र जरा मला जड जाईल जास्त. त्यावर नंदिनी म्हणते, काळजी नका करू, मी मदत करते, म्हणजे पसाराही नाही होणार आणि फराळही होईल. आता ठरलेलं असतं चौघांचं की मिळून फराळ बनवायचा, पण एकमेकाला काही माहीत नसतं. मालिनी काकूंचा प्लॅन अगदी व्यवस्थित यशस्वी झालेला असतो. चौघंही आता आलेले असतात. तर लगेचच नंदिनी विचारते, काव्या तू इथे. त्यावर काव्या सांगते, मालिनी काकूंना मदत करायला, फराळ बनवायचा आहे ना, त्यांची कंबर दुखते. त्यावर आता पार्थ म्हणतो, जीवा तू. त्यावर जीवा सांगतो, आम्ही दोघं पण मदत करायला. त्यावर आता चौघंही मालिनी काकूंकडे बघतात. तर त्या सांगतात, अरे दोघांना कसं जमणार आहे, म्हणून चौघांनी मिळून करा, दोघांनी अर्धा पदार्थ करा तर दोघांनी अर्धं करा. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, मी काय म्हणते, आपण एक काम करूया, पार्थ आणि काव्या चकलीची भाजणी दळून आणलेली आहे, तुम्ही दोघं एक काम करा, पीठ मळायला घ्या, तोपर्यंत आम्ही जो चिवडा बनवायचा आहे तो बनवून घेतो. मग तुम्ही पीठ मळून झालं की आम्ही चकल्या पाडतो, तोपर्यंत तुम्ही मग शंकरपाळ्यांचं पीठ मळायला घ्या. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हां ठीक आहे चालेल, तसंही कामच तर करायचं आहे, काही केलेलं परवडते. मग आता ठरल्याप्रमाणे पार्थ आणि काव्या दोघांनी पीठ मळायला घेतलेलं असतं. काव्या पार्थला सांगत असते, देशमुख तुम्ही पाणी होता, माझे हात खराब होतील आता पिठाने. त्याबरोबर पार्थ सांगतो, डन. त्यावर काव्य आता पीठ मळायला घेते, पार्थला सांगते पाणी होता. त्याबरोबर पार्थ आता ये मस्त जगभर पाणी टाकत असतो. काव्य सांगते, अहो काय करताय, पाणी टाकताय की चिखल करताय पिठाचा. पार्थ म्हणतो, अहो मग तुम्हाला जितके हवंय तितकं तुम्ही बोला, थांब म्हणून. काव्य म्हणते, दिसतंय ना पण देशमुख चिखल होतोय ते, मग थांबा ना. पार्थ म्हणतो, नाही, मला जितकं काम सांगितलं जाईल तितकं काम करण्याची मला सवय, आणि तुमच्या बाबतीत तर मी तेच ठरवले, तुम्हाला मदत केली तरी तुमचा प्रॉब्लेम, नाही केली तरी तुमचा प्रॉब्लेम. काव्य म्हणते, तुमच्याशी बोलणंच पाप आहे, तुम्ही थांबा. त्याबरोबर आता मालिनी काकू हे सगळं बघत असतात. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीने सुद्धा आता चिवडा बनवायला घेतलेला असतो. जीवा जे इंग्रेडियंट्स कुरमुऱ्यांमध्ये टाकायचे आहेत ते कुरमुऱ्यात कमी स्वतःच्या तोंडात जास्त टाकत असतो. काव्या ही आता तिथे आलेली असते आणि काव्य विचारत असते नंदिनीला, ताई तुला काही मदत हवी आहे का.
त्यावर ती सांगते नाही नाही, तू जा बाहेर, कर तुझं काम. तर आता मालिनी काकू बघत असतात की नंदिनी आणि जीवासुद्धा चांगलं काम करतायत, युनिटी आहे त्यांच्या कामातसुद्धा. हां, फक्त जीवा मध्ये मध्ये खातोय सगळं साहित्य, पण ठीक आहे, म्हणजे भरपूर असल्या कारणामुळे काही त्याचा प्रॉब्लेम होणार नाही आहे, कमी तर काही पडणार नाही आहे, हे मालिनी काकूंना माहीत असतं. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा चक्की चालू केली आहे. जीवा विचारतो म्हणजे? त्यावर नंदिनी म्हणते, नाही म्हणजे सगळं तर तुमच्या तोंडात जास्त जातं आहे, परातीत कमी पडतं आहे, म्हणून मला वाटलं. तर आता मालिनी काकू या हसत असतात, कारण जीवाची अगदी लहानपणापासूनची ही सवय आहे. मालिनी काकूंना प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तो किचनमध्ये मदत करायला येतो तेव्हा तेव्हा प्रत्येक साहित्य मालिनी काकूंना जास्त घ्यावं लागतं, कारण अर्धं जीवा खातो आणि अर्धं वापरलं जातं. त्यामुळे मालिनी काकू प्रत्येक गोष्ट ही एक्स्ट्रा घेत असतात. आता आपली मुलं एवढं काम करतायत तर आईने जरा आराम करावा हा विचार करून मालिनी काकू निवांत जातात आणि बेडरूममध्ये झोपून घेतात. त्याबरोबर आता रम्या हे सगळं बघत असते आणि रम्याला आता या गोष्टी इरिटेट होत असतात, तिला आवडत नसतं, तिला राग येत असतो. तिला वाटत असतं की एवढी काय गरज आहे पार्थला मदत करायची, या काव्याला पीठही मळता येत नाही का हिला हिचं एकटीने, यात कसली मदत हवी आहे. त्याबरोबर आता ती रागारागात त्यांच्याकडे बघत असते, संधी शोधत असते काव्याला त्रास देण्यासाठी, पण आता तिला काही चान्स मिळत नसतो त्रास द्यायचा. इतक्यात नंदिनी म्हणते, काव्या मी जरा आले, आणि आता ती तिकडनं बाजूला जाते. इतक्यात जीवाचा फोन वाजतो. जीवा म्हणतो, मी आलो दादा फोनवर बोलून, आणि आता तो सुद्धा तिकडनं जातो. आता नंदिनीने गॅसवर तेल गरम व्हायला ठेवलेलं असतं, जेणेकरून आता ज्या चकल्या बनवून झालेल्या आहेत, नंदिनी काव्याने पीठ मळून झाल्याच्या नंतर पार्थने ज्या चकल्या पाडलेल्या असतात त्या चकल्या तळण्यासाठी. पण आता मुद्दामून रम्या पाणीच घ्यायला येते आणि पाय घसरण्याचा ड्रामा करून आता त्या तेलात पाणी सांडेल असं बघते, जेणेकरून काव्याने भाजावं. पण पार्थ तिथे ताट पकडतो आणि त्यामुळे जे तेल काव्याच्या अंगावरती उडलं असतं ते उडत नाही. आता रम्याचा प्लॅन फ्लॉप होतो, रम्याला राग येतो आणि पार्थचा हात थोडासा भासतो, किंचित थोडासा भासतो. आता रम्याला पार्थची खूप काळजी वाटते. रम्या पटकन येते पुढे आणि पार्थ, अरे तू हात कशाला मध्ये घातलास, तुला काय गरज होती वेडेपणा करायची, असं पटकन बोलून जाते. त्याबरोबर आता दोघंही तिच्याकडे बघायला लागतात. तुझ्याकडून चुकून तेल सांडलं होतं, मग तू असं कसं म्हणालीस, हा प्रश्न दोघांनाही पडतो. इतक्यात इकडे नंदिनी ही जीवाला म्हणत असते, अहो माझं ठीक आहे, मला थोडंसं काम होतं म्हणून मी आले, तुमचं काय, तुम्ही थांबायचं ना तिथे. ते दोघं जण बिचारेच कामं करतायत. त्याबरोबर जीवा म्हणतोय, मी काय टाईमपास करायला आलो नव्हतो, मला पण फोन आला होता म्हणून मी आलो होतो. नंदिनी म्हणत असते, तुम्हाला कोणाचा फोन आला असेल ना, मला माहिती आहे, एखाद्या टाईमपास करणारा टुकार मित्राचाच फोन आला असेल ना. आता दोघं जण भांडत राहिलेले असतात. तर दुसरीकडे पार्थ हा रम्याला म्हणत असतो, रम्या अगं कमीत कमी सणासुदीच्या दिवसात तरी वाईटपणा सोड, सणासुदीच्या दिवसात तरी सुधार. इतक्यात आता त्या ठिकाणी नंदिनी येते. नंदिनी विचारते, काय झालं, का बोलताय आता तुम्ही तिला. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते, नाही काही नाही. मग नंदिनी म्हणते, बरं मला सांग काव्या, जीवा परत नाही आले इथे. त्याबरोबर काव्य सांगते, नाही. नंदिनी आता परत जीवाला शोधायला सुरुवात करते. जीवा तिला बेडरूममध्ये सापडत नाही, लिव्हिंग एरियात सापडत नाही. ती जीवाला आता कॉल करायला फोन हातामध्ये घेते. आता जशी नंदिनी तिकडनं जाते तशी काव्या ही रम्याला सांगत असते, रम्या आता तरी सुधर, नंदिनी ताईने एकदा तिचं रूप तुला दाखवलं आहे, पुन्हा तिला रूप दाखवायची वेळ आणू नकोस. आणि महत्त्वाचं म्हणजे जर ती इतकी शांत आहे, समंजस आहे, तरी इतकी चिडते, मग विचार कर, मी तर चिडखोरच आहे, मग मी कशी असेल स्वभावाने. त्याबरोबर आता दुसरीकडे फायनली नंदिनीला जीवा सापडलेला असतो. आता जीवा हा इकडून तिकडून फिरून हिंडून खोलीत आलेला असतो आणि तो आता कपाटातनं कुर्ते काढून बाहेर बेडवरती टाकत असतो. नंदिनी येते आणि विचारते, जीवा काय करताय हे. जीवा सांगतो, दिवाळी येते ना 2 दिवसांवर. नंदिनी म्हणते, मला माहीत आहे, त्याचाच फराळ करतोय आपण, तुम्ही का पसारा करताय. जीवा सांगतो, अरे दिवाळी येते तर नवीन कपडे इस्त्रीला द्यावे लागतील ना, तर कपडे काढतो. नंदिनी म्हणते, अहो गरज नाही आहे ना ज्या गोष्टींची, त्या गोष्टी का करत बसता, ते सगळं नंतर बघू, चला आधी माझ्याबरोबर. आणि नंदिनी जीवाला घेऊन किचनमध्ये येते. तर रम्या सांगत असते, मी मुद्दामून काही नाही केलेलं, माझ्या हातून चुकून ग्लास सरकलं आणि चुकून ते तिकडे आलं, चुकून पडलं पाणी, मी मुद्दामून कशाला पाणी सांडू, मी काय लहान आहे, मला अक्कल नाही आहे का की जर गॅसवरती पाणी सांडलं किंवा तेलात पाणी सांडलं तर तेलाचा नाश होईल म्हणून. त्यावर पार्थ म्हणतो, अच्छा तेलाचा नाश होईल आणि ज्याच्या अंगावर उडेल त्याला त्रास नाही होणार. त्याबरोबर रम्या म्हणते, हा तेच ते ना, तेलाचाही नाश होईलच की, आणि ते अंगावर सांडेल त्याचाही इशू होईलच. त्याबरोबर काव्या म्हणते, इशू नाही होणार रम्या, त्रास होईल, त्रास एखाद्याला. इशू कसा होईल आणि त्रास कसं होईल तुला दाखवू का करून, ये इथे उभी राहा तू, मी तुला दाखवते. त्याबरोबर आता लगेचच पार्थ म्हणतो, जाऊ द्या, तसंही गॅस बंद केला आपण, आता
उगाच वाद घालत बसण्यात काही अर्थ नाही आहे. रम्या, जोपर्यंत आमचं काम पूर्ण होऊन आम्ही किचनच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तू पुन्हा किचनमध्ये येऊ नकोस. रम्या म्हणत असते, ही काय बंदी आहे मला? हे घर माझंही आहे, हे स्वयंपाकघर माझंही आहे. पार्थ म्हणतो, तू विसरत असशील तर तुला तुझ्या जुन्या कारनाम्यांची आठवण करून देण्याची वेळ माझ्यावर पुन्हा येईल आणि आईने तुला काय शिक्षा दिली होती ते सुद्धा तुला आठवण करून देण्याची गरज पडेल. काय वाटतंय तुला पुन्हा त्या जुन्या गोष्टींची आठवण करून देऊ का? त्याबरोबर काव्या म्हणते, तुम्ही कशाला? मीच देते ना. जा, पुन्हा युनिफॉर्म घाला आणि कामाला लागा मग, जर मी सांगितलेलं ऐकायचं नसेल तर. त्याबरोबर मग मात्र आता रम्याचा नाईलाज होतो आणि रम्या म्हणते, नको जाते मी. सणासुदीच्या दिवसात रंगीबेरंगी कपडे सोडून मला नाही घालायचं ते पांढरे शुभ्र बेरंग कपडे. त्याबरोबर आता रम्या तिकडनं बाहेर पडते आणि रागारागात बाहेर येत असताना आता रम्याच्या पायाला तिथे असलेल्या सोफ्याचं लाकूड लागतं. त्याबरोबर रम्या जोरात आई ग आई ओरडत असते. इतक्यात खरोखर तिथे वसुहत्या तिची आई येते आणि विचारत असते, का ग माझ्या नावाने हाका मारतेस? रम्या सांगते, आई तुला हाका नाही ग मारत आहे, लागलं माझ्या पायाला म्हणून आई ग बोलत होते. तर आता काव्य आणि पार्थला सुद्धा तो आवाज येतो. काव्य आणि पार्थ दोघंही बाहेर येतात आणि काव्य पार्थला विचारते, देशमुख तुम्ही ती म्हण ऐकली आहे का? पार्थ विचारतो, कुठली हो? त्यावर काव्य सांगते, खोट्याच्या कपाळी गोटा. त्याबरोबर आता काव्य म्हणते, जाऊ द्या चला आपण दुसरं तेल गरम करूया, चकल्या तळायच्या आहेत, नाहीतर येईल ताई आणि मग ओरडेल मला, म्हणेल मीच टाईमपास करत बसले असेल काहीतरी, चला काम आहेत. त्याबरोबर लगेचच पार्थ आणि काव्या पुन्हा त्यांचं काम करायला तिकडनं निघून जातात खरे, पण रम्याला मात्र खूप जास्त इरिटेट झालेली असते ही गोष्ट. तर आता पार्थ आणि काव्या पुन्हा नवीन तेल गरम करायला ठेवतात, नवीन आपल्या चकल्या तळायला सुरुवात करतात. तोपर्यंत नंदिनी आणि जीवा तिकडे आलेले असतात. जीवा म्हणत असतो, अरे वा झाल्या चकल्या तळून, बघू चव बघू. त्याबरोबर नंदिनी म्हणते, पहिला लक्ष्मीपूजनाला फराळ देवाला दाखवायचा असतो, त्यानंतर खायचा. जीवा म्हणतो, अगं थोडंफार चालतं ग, चव करून नाही बघितली तर मग जर तिखट असेल, खार असेल, अळणी असेल तर मग देवाला असं तिखट खार अळणी कसं देणार? चालणार नाही ना देवाला, म्हणून जरा चव करून बघतो. त्यावर पार्थ सांगतो, नंदिनी ती दरवर्षीची सवय आहे त्याची, म्हणजे आधी जीवाला नंतर देवाला, अशी आमच्या घरातली पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही कितीही घसा कोरडा केला ना तुमचा, तरी जीवा तुमचं ऐकणार नाहीच आहे, जीवा खाणारच, बरोबर ना? त्यावर जीवा म्हणतो, ये होईना बात, माझा भाऊ एकदम परफेक्ट ओळखतो मला. जीवा आता लगेच फराळ खाऊन घेतो. तर आता इथे काव्या ही पार्थला म्हणते, आणि तुम्ही? पार्थ सांगतो, नाही हो, मी चकल्या विकल्या नाही, मला ह्या सर्व गोष्टी जास्त नाही आवडत, मला फक्त शंकरपाळ्या आवडतात. त्यावर काव्य सांगत असते, मला जास्त करून आवडतो तो म्हणजे चिवडा, फराळातला चिवडा हा पदार्थ माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे. त्याबरोबर पार्थ सांगत असतो, तुमच्यासारखाच आहे ना? काव्य विचारते, काय बोललात? पार्थ म्हणतो, हो बोललो ना, चिवडा हा पदार्थ तुमच्यासारखाच आहे, म्हणजे तिखट. त्याबरोबर काव्य आता पार्थला म्हणते, फराळ बनवताय की? त्यावर पार्थ म्हणतो, कामं करूया. पुढे आता कामं करायला ते सुरुवात करतात. तर इथे आता वसुहत्याला रम्याला लागलेलं असतं, त्याचाही खूप त्रास झालेला असतो आणि त्यात पार्थ आणि काव्या एकत्र काम करत असतात. तिला याचाही राग आलेला असतो. तिला असं झालेलं असतं की दिवाळीच्या ऐन सणात हे सगळी नाटकं सुरू आहेत घरामध्ये, मी इतका प्रयत्न केला नंदिनीचा आनंद निवास नंदिनीच्या हातातून जाण्यासाठी, काव्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण सगळे प्लॅन माझे फ्लॉप गेले. प्रत्येक वेळेस ह्या नंदिनी आणि काव्या दोघी बहिणी प्रत्येक गोष्टीत जिंकून जातात आणि मी मात्र प्रत्येक गोष्टीत कमी पडते. माझं मिलीचं नशीबच फुटकं आणि त्या दोघींचं नशीब बलवत्तर, नशीब त्यांना साथ देताना, म्हणून नेहमी त्या कुठल्याही अडचणीतून सहज बाहेर पडतात. पण आता मी त्यांना सोडणार नाही, दिवाळीच्या वेळेत तरी मी त्यांना अद्दल घडवणारच. थोडक्यात काय तर वसुहत्या दिवाळीसुद्धा खराब करणार, हे आता ती इथे सांगत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.